भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा व शारदा संकल्प प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही 16 ऑगस्ट रोजी ठाण्यातील कॅसल मिल नाका येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे चौक येथे गोकुळ दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत आयोजक माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी दिली आहे। या पत्रकार परिषदेस भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, माजी नगरसेविका नंदा कृष्णा पाटील, भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस तथा शारदा संकल्प प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन पाटील व्यासपीठावर उपस्थित होते। गतवर्षी ठाण्यातील खोपटचा राजा गोविंदा पथकाने आमच्या इथे 9 थर लावून विश्वविक्रम केलाय, तर आमची दहीहंडी गोकुळ दहीहंडी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नाव रूपाला आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ नेते, मंत्री, आमदार, खासदार तसेच कलाकार या उत्सवात सहभागी होणार आहेत। मागील वर्षी 200 गोविंदा पथकांची उपस्थिती उत्सवाला लाभली होती। यंदा हा आकडा वाढून 250 गोविंदा पथक येथे येण्याची शक्यता आहे। दमलेल्या गोविंदा पथकासाठी अन्नछत्र उभारण्यात येणार आहे। गेल्या वर्षी 12,000 गोविंदांनी या अन्नछत्राचा लाभ घेतलाय, तर यावर्षी 15 ते 20,000 गोविंदा येण्याची शक्यता असल्याने तशी व्यवस्था करणार आहे। कोणाला दुखापत होऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी काळजी घेत असल्याची माहिती कृष्णा पाटील यांनी दिली आहे। तर प्रथम 10 थर लावणाऱ्या पुरुष गोविंदा पथकास 11,11,111 रुपये व चषक, प्रथम 9 थर लावणाऱ्या पथकास 5,55,555 रुपये व चषक, नंतरचे 9 थर लावणाऱ्या पथकास 2,22,222 रुपये व चषक, तर 8 थरांसाठी 51,000 रुपये व चषक, 7 थरांसाठी 15,000 रुपये व चषक, 6 थरांसाठी 9,000 रुपये व चषक, तर 5 थरांसाठी 5,000 रुपये व चषक, 4 थरांसाठी 5,000 रुपये व चषक असे बक्षीस असणार आहेत। प्रथम 7 थर लावणाऱ्या महिला गोविंदा पथकास 1,51,111 रुपये व चषक, तर नंतरचे 7 थर लावणाऱ्या पथकास 51,000 रुपये तर चषक, 6 थर लावणाऱ्या पथकास 25,000 रुपये व चषक, तर 5 थर लावणाऱ्या पथकास 10,000 रुपये व चषक, 4 थर लावणाऱ्या पथकास 5,000 रुपये व चषक असे बक्षिसांचं स्वरूप असल्याची माहिती कृष्णा पाटील यांनी दिली आहे। भारतीय जनता पार्टी ठाणे शहर ठाणे आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळ नगरात गोकुळ हंडी गेली 3 वर्षापासून घेतली जाते। या गोकुळ हंडीची क्रेज पूर्ण महाराष्ट्रात ठाणेकर जनता असेल, तसेच आपण आपल्यामार्फत गोकुळ हंडी नावारूपाला आलेली आहे आणि एक क्रेज तयार झालेली आहे। या गोकुळ हंडीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच इतर सेलिब्रिटी आणि कॅबिनेट मिनिस्टर ठाण्यातील बरेच लोक या हंडीला येणार आहेत आणि त्यांचं आम्ही स्वागत करायला उत्सुक आहोत। तसेच आम्ही एक गोविंदेजवळ 200च्या वर गोविंदे आमच्या इथे भाग घेतात आणि त्या गोविंदांसाठी ते थकून भागून आलेले असतात, तर त्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे। आम्ही अन्नछत्र चालू केलेलं आहे आणि तिथून गेल्या वर्षी जवळ 12,000 गोविंदांनी तिथे अन्नदानाचा लाभ घेतला होता। ह्यावेळी शक्यता वाढण्याची असल्यामुळे आम्ही एक 15,000 ते 20,000ची व्यवस्था आम्ही आता केलेली आहे। तसेच या स्पर्धेमध्ये स्पॉट इन्शुरन्स काढलेला आहे, जेणेकरून कुठल्याही गोविंदाची दुखापत होऊ नये म्हणून, झाल्यास कुठली घटना घडू नये म्हणून इन्शुरन्स काढलेला आहे। तसेच दुखापत होऊ नये म्हणून हार्नेसची व्यवस्था केलेली आहे। सब किती गोविंदा आतापर्यंत रजिस्टर झालेले आहे आणि किती गोविंदाचा समावेश होण्याची शक्यता आहे आणि बक्षिसाची रक्कम कशा प्रकारे? काल संध्याकाळी ऑनलाईन फॉर्म आम्ही चालू केला। 1 तासामध्ये 70 गोविंदांची नोंद झालेली आहे आणि आतापर्यंत जवळ 100च्या वर आकडा आज गेला असेल तो का बघितलं नाही, पण आम्हाला येणाऱ्या दिवशी म्हणजे परवा 16 तारखेला 250च्या वर गोविंदे येण्याची अपेक्षा आहे। सर, बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे, काय कुठल्या थराला कसे बक्षीस आहेत आणि विश्वविक्रम करणाऱ्या गोविंदाला कशा पद्धतीने? आमच्या इथे गेल्या वर्षी ठाणेतील पहिल्यांदाच विश्वविक्रम झालेला आहे 9 थर लावून। ठाण्याचा आपला खोपटचा राजा या गोविंदा पथकाने 9 थर लावूनच विश्वविक्रम केलेला आहे। आम्हाला आताही अपेक्षा आहे जो आजपर्यंत 10 थर कधी लागलेला नाही त्याचा विश्वविक्रम ठाणेकर किंवा मुंबईकर नक्कीच आमच्या इकडे मोडतील आणि तो विक्रमाची आम्ही सर्व अपेक्षा करत आहोत आणि त्याची पुरेपूर आम्ही काळजी घेतलेली आहे। तसेच त्या 10 थराला आम्ही 11,11,111 रुपये प्रथम पारितोषिक आणि चषक ठेवलेले आहे आणि 9 थराला 5,55,555 रुपये पारितोषिक ठेवलेलं आहे। तसेच 9 थराच्या नंतर प्रथम येणाऱ्या गोविंदाला 2,22,222 असं पारितोषिक ठेवलेलं आहे आणि चषक। तसेच महिलांकरिता
विश्वविक्रम करण्याच्या मार्गावर मुंबई आणि ठाण्यातले 2 ते 3 गोविंदांची प्रॅक्टिस चालू आहे 7 थर लावायची. त्या 7 थराला आम्ही 1,51,111 रुपये प्रथम पारितोषिक ठेवलेलं आहे आणि चषक, आणि तो नक्कीच विश्वविक्रम होण्याची शक्यता शारदा संकल्प प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी यांच्या गोकुळ हंडीमध्ये होण्याची शक्यता आहे. आता हा खेळ कसा आहे, हा खेळ समाज जीवनातून निर्माण झालेला खेळ आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने तरुण वर्षातून एकदा सहभागी होतात. त्याची काही व्यायामशाळा, काही मंडळं हे अगोदरपासून त्याचा सराव करतात. आता सराव करण्याकरता सुद्धा त्यांना 2-2, 3-3 महिने अगोदरपासून वेळ द्यावा लागतो. मग अशा बाबतीत आपली संस्कृती जोपासत असताना आणि हा खेळ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी त्याच्यात काही नियमावली, काही व्यवस्थापन तयार करावं लागेल. म्हणजे खेळ म्हणून त्याच्याकडे बघत असताना त्याचे मॅटवरून किंवा इंडोर हॉलमध्ये किंवा मोठ्या ऑडिटोरियम सारख्या ठिकाणी तो खेळ कसा खेळला जावा याची एक प्रक्रिया तयार करायला लागेल. आणि मग काही आपले मंत्री महोदय वगैरे त्या गोविंदा लीग वगैरे भरवतात, त्याच्यामध्ये बक्षिसं देतात. हे सामाजिक स्तरावर होतंय, परंतु त्याला व्यवस्थात्मक पद्धतीने बसवणं यासाठी थोडा अभ्यास गट स्थापन करायला लागेल. आम्ही शासनाकडे आता मागणी करू. आता हे लक्षात आलंय की लवकरात लवकर ह्या गोविंदा पथकाचा एक सामाजिक उत्सव हा एक भाग आहे, पण जर तुम्हाला खरोखर त्याला खेळ म्हणायचा असेल, त्याला मान्यता द्यायची असेल आणि तो आंतरराष्ट्रीय स्तरावर किमान राष्ट्रीय स्तरावर तुर्तास प्रस्थापित करून तो वेगवेगळ्या प्रकारच्या ऑलिम्पिक किंवा तत्सम खेळांमध्ये आणायचा असेल तर त्याला एक सुसूत्रता आणावी लागेल, तो खेळात ऍड करावा लागेल आणि वार्षिक स्तरावर तो खेळ म्हणून चालवावा लागेल. त्याची नियमावली बनवावी लागेल. आम्ही नक्कीच माननीय देवेंद्रजी फडणवीसकडे हे होता क्षणी आमचे जेवढी संबंधित मंडळ आहेत त्या सगळ्यांचं एक रिप्रेझेंटेशन घेऊन जाऊ आणि त्यांना ही विनंती करू की ह्याच्यावर एक चांगला कोणीतरी खेळ विश्वातला मंत्री असेल, त्याला याची आस्था आहे, यांची नेमणूक करा आणि याचा नीट अभ्यास गट स्थापन करून यात काय करता येईल हे बघून याला अल्टिमेटली एक खेळाचा दर्जा नाही, खेळ म्हणूनच तो ऍक्सेप्ट करा